बांधवांनो, संविधान संस्कृती व्याख्यानमालेमध्ये आज माझ्या जीवनातील संविधान संस्कृतीचा प्रारंभ बिंदू हा विषय घेऊन मी आपल्याशी बोलणार आहे. खरं म्हणजे प्रत्येकच भारतीय माणसाच्या जीवनामध्ये संविधान संस्कृतीचा प्रारंभ बिंदू हा येतच असतो. पण हा आपल्या जीवनातला संविधान संस्कृतीचा प्रारंभ बिंदू आहे याची समज लोकांना नसते. मी माझ्या जीवनाचा जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की मी माझ्या जीवनात पहिल्यांदा शाळेमध्ये जो प्रवेश केला तो शाळेतल्या प्रवेशाचा माझा पहिला दिवस हाच माझ्या जीवनातला संविधान संस्कृतीचा प्रारंभ बिंदू आहे असं म्हणता येऊ शकतं. प्रत्येकजण शाळेमध्ये प्रवेश करत असतो आणि शाळेमध्ये प्रवेश करत असताना काय घडतं याचा जरा आपण विचार केला पाहिजे. शाळेमध्ये प्रवेश करत असताना पहिल्या दिवसापासून आपण काय करतो तर आपण वेगवेगळ्या वर्गाच्या वेगवेगळ्या रांगा करतो. रांगेमध्ये पटांगणात उभं राहून समोर आपले शिक्षक असतात, आपण विद्यार्थी असतो आणि त्यातले एक शिक्षक आपणाला ऑर्डर देत असतात, सावधान विश्राम, सावधान विश्राम, सावधान. आणि मग एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे, शुरू कर असं म्हणतात आणि सारे जण मिळून राष्ट्रगीत म्हणायला लागतात. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शाळेच्या प्रवेशाच्या वेळी आपण हे जे सामूहिकपणानं राष्ट्रगीत म्हणत असतो हा आपल्या जीवनातला संविधान संस्कृतीचा प्रारंभ बिंदूच असतो. राष्ट्रगीत म्हणून झालं की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, ही प्रतिज्ञा आम्हाला लहानपणी दिली जायची. आज जे संविधानाचं प्रास्ताविक देण्याची प्रक्रिया काही प्रमाणामध्ये सुरू झालेली ते दिलं जात नव्हतं. खरं म्हणजे तेव्हा ते दिलं जायला हवं होतं. त्याच्यासाठी आम्ही चळवळ केलेली आहे. तर हा संविधान संस्कृतीचा एक प्रारंभ बिंदू आहे आणि नंतरचा एक माझ्या जीवनातला संविधान संस्कृतीचा प्रारंभ बिंदू आहे, तोही मी सांगणार आहे. शाळेमध्ये संविधान संस्कृती असतेच, कारण शाळेमध्ये संस्काराचा केंद्रबिंदू राष्ट्र हा असतो आणि अशा प्रकारचा हा जो संस्काराचा केंद्रबिंदू राष्ट्र असतो तोच तर संविधान संस्कृतीचा भाग आहे. रोज शाळेमध्ये प्रवेश करत असताना आपण हे राष्ट्रगीत म्हणायचं, प्रतिज्ञा म्हणायची आणि अगदी प्राथमिक शाळेमध्ये आम्ही होतो त्यावेळेला थोरांची ओळख नावाचा इतिहास होता. त्या थोरांची ओळख हा अभ्यास देखील संविधान संस्कृतीचाच तर अभ्यास होता आणि इतर जे वेगवेगळे विषय होते त्या विषयाचा आशय देखील मला वाटतं संविधान संस्कृती हाच होता. संविधान संस्कृतीमध्ये विज्ञान आणि वैज्ञानिकांना महत्त्व आहे. विज्ञानाचा अभ्यास शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये होताच. इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास होताच.
हे सारं संविधान संस्कृतीचंच आहे. संविधान संस्कृतीची संस्कार यंत्रणा आहे. परंतु ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे याचं सुस्पष्ट भान मात्र त्यावेळेला आम्हाला नव्हतं आणि आज देखील असंख्य जणांना हे भान नाही. शाळेतल्या या संस्कार यंत्रणेमध्ये भारत हे आपलं राष्ट्र केंद्रस्थानी होतं. म्हणजेच संविधान संस्कृती दिली जात होती. शाळेत संविधान संस्कृती होती, पण ती माझ्या घरात होती का? माझं घर ज्या समाजात आहे त्या समाजात सभोवताली होती का? याचा जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा माझ्या घरामध्ये अशा प्रकारची संस्कृती मला दिसली नाही. सभोवताली अशा प्रकारची संस्कृती मला दिसली नाही. कारण माझ्या घरात देव होता, धर्म होता, पोथ्या होत्या, पुराणं होती. सभोवताली सुद्धा देव, धर्म, पोथ्या, पुराणं हेच सारं होतं. सण होते, उत्सव होते. घरामध्ये आणि समाजामध्ये साजरे केले जाणारे सण, उत्सव आणि सभोवताली घडणाऱ्या सांस्कृतिक गोष्टींच्या मध्ये देश कुठेच नव्हता. असं का बरं? असं का आहे? अशा प्रकारचा प्रश्न देखील मला त्यावेळेला कधी पडला नाही आणि अनेकांना पडत नाही. मग असा प्रश्न कधी पडायला लागला तर फार नंतर अशा प्रकारचा प्रश्न पडायला लागला. माझ्या घरामध्ये आणि माझ्या सभोवताली जी संस्कृती होती ती संस्कृती हे असंच का? अशा प्रकारचा प्रश्न विचारू देत नव्हती. माझ्या घरातली, माझ्या सभोवतालची जी संस्कृती होती ती संस्कृती निर्बुद्धपणे इथं तिथं डोकं टेकायला लावणारी होती, अंधश्रद्धा बनवणारी होती, चिकित्सा करू देणारी नव्हती. फक्त श्रद्धा ठेव असं सांगणारीच माझ्या सभोवतीची संस्कृती होती. आणि या संस्कृतीच्या संस्कार यंत्रणा सातत्यपूर्ण रीतीनं माझ्या घरात, माझ्या सभोवताली सारीकडं सातत्यानं चालू होत्या. ह्या ज्या संस्कार यंत्रणा चालू होत्या, या संस्कार यंत्रणा वर्तमानाचा विचार करायला लावणाऱ्या नव्हत्या, भविष्यकाळाचा विचार करायला लावणाऱ्या नव्हत्या. त्या वास्तववादी नव्हत्या, वस्तुनिष्ठ नव्हत्या, चमत्कृतीजन्य होत्या, अद्भुतरम्य होत्या आणि पुढे नेणाऱ्या नव्हत्या तर मागे मागे घेऊन जाणाऱ्या अशा स्वरूपाच्या होत्या. माझ्या घरातल्या आणि माझ्या सभोवतीच्या संस्कार यंत्रणेमध्ये अशा स्वरूपाच्या या गोष्टी होत्या आणि या गोष्टी जर चांगल्या होत्या तर या गोष्टी इतिहास काळात आपला भारत देश वेगवेगळ्या वेळी पारतंत्र्यात गेला तेव्हा देखील या गोष्टी होत्याच ना. पोथ्या होत्या, पुराणं होती, कथा कीर्तनं होती, हे सारंच होतं. कर्मकांड होती, हे सारंच होतं. मग इतिहास काळात आपला भारत देश पारतंत्र्यात का गेला? इतिहास काळामध्ये, विशेषतः मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्या भारत देशाची भौतिक प्रगती, वैज्ञानिक प्रगती का झाली नाही? अशा प्रकारचे प्रश्नही नंतरच्या काळामध्ये मला पडायला लागले. का? हे असंच का? असा प्रश्न विचारण्याचं खरं स्वातंत्र्य मला कुठं मिळालं तर हे खरं स्वातंत्र्य
कॉलेजमध्ये मिळायला लागलं. तशा प्रकारची सवय लागायला लागली. स्वतःच्या बुद्धीचा स्वतंत्रपणानं वापर करायचा असतो. जे खरं आहे ते का खरं आहे ते तर्कानं तपासायचं असतं, प्रयोगानं तपासायचं असतं. तर्काच्या आधारावर, प्रयोगाच्या आधारावर, पुराव्याच्या आधारावर जे खरं ठरतं त्यालाच खरं मानायचं असतं आणि तर्काच्या, प्रयोगाच्या, पुराव्याच्या आधारे जे खोटं ठरतं त्याला खरं मानायचं नसतं. याची सवय मला कॉलेजनं लावली, विद्यापीठानं लावली. घरातल्या दारातल्या सभोवतीच्या संस्कृतीनं केवळ निर्बुद्धपणानं डोकं आपटायची सवय लावली होती. आणि मग नंतरच्या काळामध्ये कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपाचे अभ्यासक्रम आणि त्याचं वाचन, सभोवताली चालणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या परिवर्तनवादी चळवळी, या साऱ्याच्या प्रभावातून मी स्वतःच्या बुद्धीचा स्वतंत्रपणानं वापर करायला लागलो. आधी तो करत नव्हतो. निर्बुद्धपणानं कुठेही डोकं टेकत होतो, कुठेही श्रद्धा ठेवत होतो. ही सवय बुद्धीचा स्वतंत्रपणानं वापर करायला लागल्या नंतर लागले की चिकित्सा केली पाहिजे. आणि मग ही सारीच्या सारी प्रक्रिया ही जी सुरू होत होती, त्या प्रक्रियेतून माझं मन, माझी बुद्धी घडत गेली आणि एक चिंतनशीलता मनामध्ये निर्माण झाली. आपला देश हा भारत देश आहे. आपण भारत देशात जन्माला आलो. आपला हा जो भारत देश घडला, त्या देशाचा स्वातंत्र्य लढा अभ्यासक्रमामध्ये आला. घरातल्या संस्कृतीमध्ये स्वातंत्र्य लढा कधीच समोर येत नाही, त्याची चर्चा कधीच होत नाही. घरातल्या संस्कृतीमध्ये वैज्ञानिकाची चर्चा कधीच होत नाही. आम्ही ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग घेतो, वैज्ञानिकांनी निर्माण केलेल्या, त्या कुणी निर्माण केल्या, कशा केल्या, त्याच्याबद्दलचा आदरभाव, त्याच्याबद्दलचा कृतज्ञताभाव आमच्या या सभोवतीच्या संस्कृतीमध्ये कुठेच नाही आहे. ज्याचा लाभ घेतो त्याला आमच्या संस्कृतीमध्ये का बरं समाविष्ट केलं नाही? अशा प्रकारचे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण व्हायला लागले. तेव्हा ही संस्कृती आंधळी संस्कृती आहे काय? ही संस्कृती चमत्कृतीवर आधारलेली, देवदेववादावर आधारलेली संस्कृती आहे काय? असे प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि त्याची होकारार्थी उत्तरं द्यायला लागली. आणि वास्तवाला भिडणारी संस्कृती नसते काय? ती का नसावी? अशा प्रकारचे ही प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण व्हायला लागले. आणि सामान्यपणे शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये देशाबद्दलचं प्रेम, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्ययोद्ध्यांनी केलेलं बलिदान, हे सारं या अभ्यासक्रमामधून मनावरती या साऱ्याचा संस्कार होत होता. शाळा महाविद्यालयामध्ये होणारे वेगवेगळे जे कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमामध्ये हे संस्कार होत होते. आणि त्यातून मी असा विचार करायला लागलो की आपला हा जो देश आहे, हा देश पारतंत्र्यात गेला होता आणि तो इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढा देऊन तो स्वतंत्र झाला. आणि या प्रक्रियेमधून एक काय झालं तर या प्रक्रियेमधून सामाजिक स्वातंत्र्याचा लढा, राजकीय स्वातंत्र्याचा लढा, अशा प्रकारचे दोन प्रकारचे लढे झाले. आणि हा देश, आजचा जो भारत देश आहे, सेक्युलर, सार्वभौम अशा स्वरूपाचा हा जो भारत देश आहे, हा भारत देश आजच्यासारखा पूर्वी होता का? तर इतिहासाच्या अभ्यासानं माझ्या हे लक्षात आलं, आजच्यासारखा पूर्वी नव्हता. भारत नावाचा देश होता, तो अखंड भारत होता, ब्रह्मदेशापर्यंत होता, अफगाणिस्तानापर्यंत होता, हे सगळं श्रीलंकेपर्यंत होता वगैरे, हे सगळं होतं. परंतु आजच्या प्रमाणे एकछत्री, गणराज्य, लोकशाही हे काही इतिहास काळामध्ये नव्हतं. तर इथे तुकडे तुकडे होते, छोटी छोटी राज्य होती, छोटी छोटी राज्य आपापसामध्ये झगडत होती.
मग मला वाटायला लागलं, अरे हा आपला देश आजचा जो उभा आहे तो कुणामुळे उभा आहे, कशामुळे उभा आहे, कुणी निर्माण केला, कुणी एकजीव केला? तर त्याचं उत्तर मला मिळालं, हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या प्रक्रियेतून जी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही जी मूल्ये समोर आली आणि या प्रक्रियेतूनच भारताला एक नवं संविधान देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या संविधान सभेनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीनं हे जे संविधान निर्माण केलं, हे संविधान फार महत्त्वाचं आहे आणि या संविधानाच्याच तर पायावर आपला भारत उभा आहे. संविधानाच्याच तर मार्गदर्शनाखाली हा चालतोय. प्रत्येक गोष्ट संविधानाच्या नियमानुसार इथं करावी लागते. हे माझ्या लक्षात आलं तेव्हा, अरे हे संविधान तर फार महत्त्वाचं आहे. आणि हे जे संविधान इतकं महत्त्वाचं आहे, या संविधानाबद्दल सभोवताली काहीच चर्चा करत नाहीत लोक, काहीच फारसं बोलत नाही आहेत. संविधानाबद्दलचा आदरभाव सुद्धा आपल्याकडं व्यक्त करत नाही आहेत आणि भारतीय संविधानाच्या संदर्भातलं फार मोठं अज्ञान आहे आपल्याकडे. का बरं? हे काही योग्य नाही असं मी विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं, संविधान काय करतं? संविधान या देशातल्या प्रत्येक माणसाचा विचार करतं. कुणावरही अन्याय होऊ नये, कुणाचंही शोषण होऊ नये, जे दुबळे असतील त्यांचा विकास झाला पाहिजे असा विचार करतं. दुबळ्यांच्या विकासाची भूमिका घेतं, त्याच्यासाठी विशेष तरतुदी करतं. हे सगळं आहे. आणि आपल्या देशातले बहुतांश लोक तर दुबळेच, मागासलेलेच आणि प्रत्येक मागे राहिलेल्या माणसाला मदतीचा हात देण्याची भूमिका भारताचं संविधान देतं. आणि तो मदतीचा हात घेऊन या देशामधली कितीतरी माणसं दारिद्र्यातून, दैन्यातून, सामाजिक मागासलेपणातून पुढे आली. परंतु ही माणसंसुद्धा भारतीय संविधानाबद्दलचा आदरभाव व्यक्त करत नाही आहेत, कृतज्ञताभाव व्यक्त करत नाही आहेत, असंही मला दिसत होतं. मी हा जो इथपर्यंत आलो, प्राध्यापक झालो, लेखक झालो, चळवळी करू लागलो, तो मी असाच होतो का? तर नव्हतो. मी फार दारिद्र्यात होतो, फाटका होतो, तुटका होतो. कुठलं स्थान नव्हतं मला. हे कोणी दिलं? मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हे स्थान मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या समतावादी संविधानानं 1950 नंतरच्या कालखंडामध्ये एकूण देशभर जी समतावादी धोरणं राबवली, त्या धोरणांचा परिणाम म्हणून मी फाटके तुटकेपणातून, दारिद्र्यातून, अत्यंत वाईट स्थितीतून एका चांगल्या स्थितीमध्ये आलो. नांदेडसारख्या मोठ्या शहरातल्या पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो, प्रतिष्ठित झालो आणि नांदेडमध्येच मी घर बांधलं. 1998ला नांदेड शहरामध्ये घर बांधलं. का बांधू शकलो? या संविधानाच्या समतावादी धोरणामुळंच हे मी करू शकलो. हे नसतं तर मला नांदेडमध्ये स्वतःचं घर बांधता आलं नसतं, प्राध्यापक होता आलं नसतं. ह्याबद्दलची जाणीव, संविधान निर्मात्याच्या उपकाराची जाणीव माझ्या मनात असावी की नसावी? तर ती असली पाहिजे. सभोवतीचे लोक ही जाणीव बाळगतात का? मला असं दिसत होतं की सभोवतीचे बहुतांश लोक ही जाणीव बाळगताना दिसत नाहीत. मी नांदेडमध्ये घर बांधलं तेव्हा मी आनंदानं नाही हुरळून गेलो. का? मला आनंदानं हुरळून जाता आलं नाही, कारण मला हे जाणवत होतं की मला जरी घर बांधता आलं तरी माझ्या देशामध्ये असे असंख्य लोक आहेत की ज्यांना आजही घर नाही.
ज्यांच्याबद्दल संविधान बोलतं, ज्यांच्याबद्दल अनेक लोक बोलतात, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हा संस्कार. मग फुटपाथवर राहणारे, भीक मागून जगणारे, पालामध्ये राहणारे, दरी खोऱ्यात राहणारे, खेड्यात राहणारे, वाडी तांड्यात राहणारे, हे सारे भारतीयच आहेत ना. मग मला घर झालं म्हणून मी आनंदानं हुरळून जाणं योग्य आहे का? मला वाटलं नाही. बरं, या साऱ्यांना मी घर देऊ शकेन इतक्या क्षमतेचा आहे का? तर तेवढ्याही क्षमतेचा मी नाही आहे. पण माझं घर झालं तेव्हा आनंदानं हुरळून न जाता मी ज्यांना घर नाही अशा प्रकारच्या भारतीय बांधवांची आठवण ठेवली पाहिजे असं मला स्वतःला वाटलं. आणि म्हणून गृहप्रवेशाचा कार्यक्रम करत असताना सामान्यपणे आपल्या देशातल्या बहुजन परंपरेमध्ये माझं हे स्पष्ट मत आहे की या देशातल्या बहुजन समाजातील लोकांच्या जीवनामध्ये जे जे काही चांगलं घडतं ते चांगलं घडण्याच्या मुळाशी भारतीय संविधानाची समतावादी धोरणं आहेत. संविधानामुळेच हे घडतं. पण लोक संविधानाची आठवण करतात का? गृहप्रवेशाच्या वेळी त्याला वास्तुशांती वगैरे वगैरे म्हणतात, करत नाहीत. कुठल्या तरी दंतकथेची आठवण करतात, कुठली तरी पोथी लावतात, कुठलं तरी कर्मकांड करतात. अरे हे कर्मकांड तर पूर्वीही होतच ना. अरे ही पोथी तर पूर्वीही होतीच ना. ही पोथी होती, हे कर्मकांड होतं, ही भाकडकथा होती. पण तुझे पूर्वज दारिद्र्यात का होते? तुझे पूर्वज अपमानित जीवन का जगत होते? हा प्रश्न तू स्वतःला विचार ना. बहुतांश लोक अशा प्रकारचा प्रश्न स्वतःला विचारतच नाहीत. आणि संविधानामुळं जीवनाचं सोनं झालं, जीवनाचं कल्याण झालं याची आठवण न ठेवता बहुतांश लोक पौराणिक कर्मकांड करतात. मला ही संविधानाशी, सत्याशी केलेली गद्दारी वाटली. मला हा कृतघ्नपणा वाटला. मला कायम असं वाटत राहिलं की आपल्यावर ज्यांनी उपकार केले, ज्यांच्यामुळं आपलं कल्याण झालं, त्यांच्याबद्दलचा आदरभाव आपण व्यक्त केला पाहिजे. माझं कल्याण झालं भारतामध्ये चाललेल्या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्यामुळे. जो सामाजिक स्वातंत्र्याचा लढा क्रांतिबा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चालला आणि या लढ्यामुळं संविधान मिळालं, समतावादी संविधान मिळालं. मला वाटलं माझं घर झालं संविधानामुळं. मी प्राध्यापक झालो संविधानामुळे. घर बांधून झाल्यानंतर गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात मी संविधानाचीच आठवण केली पाहिजे. आणि संविधानाची आठवण हा एक भाग. आणि चांगल्या समारंभाच्या निमित्तानं आपण समारंभ करतो तेव्हा आपल्या इष्टमित्रांना बोलावतो, प्रतिष्ठित मंडळींना बोलावतो, सगळ्या सोयऱ्यांना बोलावतो, जेवू घालतो. जेवू घालणं ही चांगलीच गोष्ट आहे. मी देखील असा प्रयत्न केला. विशेषतः सत्यनारायण करणं हा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये सत्य गोष्टी किती असतात जरा प्रत्येकानं तपासलं पाहिजे. तो प्रकार आमच्याकडेही मोठ्या प्रमाणामध्ये होता. मी या संदर्भामध्ये भूमिका घेतली की लोक समारंभ झाला करत असतात, समारंभ करू लागले की गोडधोड जेवू घालतात आपल्या सगळ्या सोयऱ्यांना, प्रतिष्ठित मित्रमंडळींना. आणि
त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पंक्ती बसलेल्या असताना खरोखरच एखादा भुकेजलेला भिकेवर जगणारा भिकारी माणूस तिथं आला तर हिडीस फिडीस करून त्याला हाकलून देतात आणि आम्ही फार सुसंस्कृत आहोत असं स्वतःला म्हणून घेतात, स्वतःची पाठ थोपटून घेतात. हे मी सभोवताली पाहत होतो. आजही तसंच मोठ्या प्रमाणामध्ये घडतं. मला वाटलं की अरे गड्या, हे काही योग्य नाही आहे. मी माझ्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये यामध्ये बदल घडवून आणणार. म्हणून माझ्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम 17 सप्टेंबर 1998ला झाला. तोवर मी विद्यार्थ्यांची चळवळ वगैरे उभी केलेली होती. 17 सप्टेंबर 1998 हा मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन आहे. तो हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस आहे. त्या दिवशी मी गृहप्रवेशाचा कार्यक्रम केला तेव्हा नांदेड शहरामध्ये रेल्वे स्टेशनवर राहणारे आंधळे, लंगडे, खुळे, महारोगी जे भीक मागून जगतात ते देखील भारताचे नागरिकच आहेत. मी म्हणालो, माझ्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात या भिकेवर जगणाऱ्या आंधळ्या, लंगड्या, खुळ्या माणसांची पंगत पहिली बसेल. रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन मी या साऱ्या बांधवांना रीतसर निमंत्रण दिलं आणि पत्रिकेतच याची नोंद केली. या मंडळींना जाण्या येण्यासाठी ऑटोची व्यवस्था केली. हे फार विशेष काम केलं अशातला भाग नाही. हे सगळं काम केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये पूर्णपणानं सुधारणा झाली असं नाही. छोटंच काम आहे, परंतु या निमित्तानं मला एक दिशा द्यायची होती की आम्ही व्यक्तिगत जीवनामध्ये किती बेजबाबदारपणानं नको त्या गोष्टी करतात. मला लक्ष वेधायचं होतं की आपण घर बांधतो, लाईटिंग करतो, आनंदानं हुरळून जातो, आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे, जगात फिरला दिशात उरला, मोद विहरतो चोहीकडे, असं आपल्यातच मशगूल राहतो आणि सभोवताली आपण काहीच बघत नाही आहोत. किमान सभोवताली काय चाललेलं आहे हे पाहिलं पाहिजे. आणि देशाची जिथे दुखरी जागा आहे, जिथं दुःख आहे, जिथे अभाव आहे, त्याच्याकडं लक्ष वेधण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न होता. या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक भाग म्हणजे सामान्यपणे सत्यनारायण करणं, पोथ्या पुराणं करणं, कर्मकांड करणं, यामध्ये मग ती पोथी ठेवायची, तिथे चौरंग सजवायचा, केळीच्या फांद्या, केळीचे खूट आणायचे, लावायचे, रांगोळी काढायची, अगरबत्ती लावायची, प्रसन्न वातावरण निर्माण करायचं, प्रसन्न वाटतं. आणि या सगळ्या प्रकारामध्ये पोथी वाचायची, भाकड कथा वाचायची, ह्याला आम्ही संस्कृती म्हणतो. मला खरी संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी या भाकड कथा बाजूला ठेवून मी त्या जागी भारताचं संविधान ठेवलं. घराच्या हॉलमध्ये संविधानाच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या बाबी, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये हे घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावलं. मुख्य ठिकाणी संविधान ठेवलं आणि तिथे एक बोर्ड लिहिला, हे आपलं संविधान, यातलं एक तरी कलम वाचा. आणि लोकांनी यायचं, पहिल्यांदा संविधानातलं कलम वाचायचं आणि मग कार्यक्रमामध्ये गच्चीवर जायचं, मग जेवण करायचं. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम मी ठेवला. या कार्यक्रमामध्ये संविधानाचं वाचन ही कृती करून संविधानाच्या समतावादी तत्वाबद्दलचा आदरभाव, कृतज्ञताभाव व्यक्त केला. हा माझ्या
जीवनातला संविधान संस्कृतीची जाणीवपूर्वक व्यक्तिगत जीवनात जाणीवपूर्वक सुरुवात करणारा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा प्रारंभ बिंदू आहे असं मी नोंदवीन. या प्रारंभ बिंदूच्या वेळी भिकारपण निर्मूलनात समाज आणि शासनाची जबाबदारी हा एक विषय ठेवला होता आणि दुसरा विषय त्या काळात संविधान समीक्षा आयोग निर्माण केला होता. तत्कालीन केंद्र सरकारनं संविधान समीक्षा आयोगाचा हेतू शुद्ध आहे काय अशा आशयाचा एक विषय ठेवून या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात मी परिसंवाद घडवून आणला होता. या परिसंवादासाठी नांदेडच्या यशवंत कॉलेजचे प्राध्यापक RD साबळे सर, आज ते हयात नाही, त्यांना मी निमंत्रित केलं होतं. इतर काही मंडळींना निमंत्रित केलं होतं. त्यावर चर्चा घडवून आणली होती. भिकेवर जगणाऱ्या माणसाला सुद्धा बोलायला लावलं होतं. असा तो कार्यक्रम मी घडवून आणला. हा कार्यक्रम माझ्या व्यक्तिगत जीवनातला जाणीवपूर्वक संविधान संस्कृती निर्माण करण्याचा प्रारंभ बिंदू होता याची नोंद मी करतो. आणि या प्रारंभ बिंदूपासून पुढील कालखंडामध्ये मी संविधान संस्कृती भारतामध्ये निर्माण झाली पाहिजे यासाठी वेडा होऊन काम करत राहिलो. तत्कालीन केंद्र सरकारनं संविधान समीक्षा आयोग निर्माण केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक जनमत तयार झालं होतं आणि या संविधान समीक्षा आयोगाच्या विरुद्ध परिवर्तनवादी क्रांतिकारी फुले आंबेडकरी विचारधारेच्या संघटना विशेषतः आवाज उठवत होत्या आणि त्या काळात काही कार्यक्रम लोक राबवायला लागले होते. पण त्या कार्यक्रमाचं जे शीर्षक होतं ते शीर्षक मला काही पसंत पडत नव्हतं. संविधान बचाव अशा स्वरूपाचे कार्यक्रम त्या काळामध्ये लोक करायला लागले होते. मला संविधान बचाव हा प्रकार मला मुळीच आवडला नाही. संविधान बचाव, संविधान काय कोकरू आहे काय? संविधान काय निराग सस आहे काय? हरणाचं पाडच आहे काय? त्या संविधानाला वाचवायला तुम्ही निघालात? मला वाटलं संविधान बचावाची गोष्ट नव्हे, संविधान कोकरू नव्हे, पाडस नव्हे, संविधान समग्र राष्ट्रावर तळपणारा तेजस्वी असा सूर्य, ज्या सूर्यानं समग्र राष्ट्राला प्रकाशमान केलंय आणि जिथे जिथे अंधार आहे तिथला तिथला अंधार घालवण्यासाठी संविधान सूर्याची किरण सर्वत्र पोचतायत आणि हे लोक संविधान बचाव काय म्हणायला लागले आहेत? का पाळी आली संविधान सूर्याचा बचाव करायला लावण्याची? मला वाटलं की संविधान सूर्याचा बचाव करण्याची पाळी यासाठी आली की भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये जे जागरण प्रारंभापासूनच इथल्या शासनकर्त्यांनी करणं आवश्यक होतं, परिवर्तनवादी चळवळीतल्या मंडळींनी करणं आवश्यक होतं, ते जागरण जाणीवपूर्वक केलं नाही. संविधानातलं राजकीय तत्त्वज्ञान, सामाजिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक तत्त्वज्ञान समजून घेऊन आणि विशेषतः भारतीय संविधानामध्ये सांस्कृतिक तत्त्वज्ञान देखील मोठ्या प्रमाणामध्ये सामावलेलं आहे, ते समजून घेऊन जुन्या पिढ्यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही, समाज प्रबोधन केलं नाही. म्हणून आपल्यावर संविधान बचावाची पाळी आली आहे. आज देखील अनेक जण संविधान बचाव बचाव असं बोलतात. चुकीचं आहे. संविधान बचाव नव्हे, या देशामध्ये संविधान गौरव झाला पाहिजे असं मला वाटतं.
प्रारंभापासूनच भारतामध्ये संविधान गौरवाची सांस्कृतिक चळवळ उभी केली असती आणि संविधान संस्कृती निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न जर इथं केले गेले असते तर संविधान बचाव असं म्हणण्याची पाळी कुणावरही आली नसती, असे विचार माझ्या डोक्यामध्ये आले. आणि माझ्या अभ्यासानुसार, माझ्या कल्पनेनुसार भारतातला पहिला संविधान गौरव महोत्सव नांदेड शहरातल्या त्या काळातल्या फार मोठ्या आकाराच्या भव्य दिव्य अशा BK हॉल मध्ये 25 आणि 26 जानेवारी 2002 मध्ये आम्ही युवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून घडवून आणला. युवा प्रबोधन मंच ही संघटना मी आधीपासून सुरू केलेली होती. त्या संघटनेचं घोषवाक्य दैव नशिबा नाही थारा, मेंदू मनगट आमचा नारा, हे आम्ही निश्चित केलेलं होतं. आमच्या जीवनामध्ये, तरुणांच्या जीवनामध्ये, कोणत्याही नागरिकाच्या जीवनामध्ये जे जे काही घडतं ते तळहातातल्या रेषांमुळं नव्हे किंवा कपाळावर सटवीनं लिहिलेल्या भवितव्यामुळे नव्हे, तर आम्ही आमच्या मेंदूचा आणि मनगटातील बळाचा किती कौशल्यानं वापर करतो यावर आमचं भवितव्य निश्चित होत असतं, असा संदेश या घोषवाक्याच्या माध्यमातून आम्ही दिला. आणि संविधान संस्कृती भारतामध्ये निर्माण व्हावी यासाठी संविधान गौरव महोत्सव हा नवराष्ट्र निर्माण विषयक प्रभावी अशा प्रकारचा सांस्कृतिक पर्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला. संविधान गौरव महोत्सव सुरू करण्याची भूमिका भारतीय संविधानातील हक्क, कर्तव्ये, त्यातली स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, न्याय, सत्य, शांती, अहिंसा, निष्पृहता, त्याग, राष्ट्रनिष्ठा, सेक्युलरिझम, बुद्धिवाद, विज्ञानवाद ही जी मूल्ये आहेत, या मूल्यांवर आधारलेली संस्कृती भारतामध्ये निर्माण झाली पाहिजे, या भूमिकेतून संविधान गौरव महोत्सव सुरू केला. भारतामध्ये लोकशाही आली, परंतु संविधानाच्यामुळे लोकशाही आली, परंतु संस्कृती मात्र सरंजामदारीचीच इथे शिल्लक राहिली. आणि संस्कृती सरंजामदारीची शिल्लक राहिल्यामुळे या देशामध्ये लोकशाहीची फळं सामान्य माणसांपर्यंत अजूनही पोचत नाहीयेत, ही जाणीव पदोपदी होत होती. तुमची संस्कृती कशी आहे यावरून तुमची समाज व्यवस्था ठरत असते, यावरून तुमची अर्थव्यवस्था ठरत असते, यावरून तुमच्या प्रगतीची गती निश्चित होत असते. तुमची संस्कृती जर भाबडी असेल, आंधळी असेल, मागे घेऊन जाणारी असेल, बुद्धीचा वापर करू देणारी नसेल, वर्तमानाचा आणि भवितव्याचा नीटपणानं विचार करू देणारी नसेल, ती बुद्धिवाद विरोधी असेल, विज्ञानवाद विरोधी असेल, तर देशाची प्रगती होत नसते. संस्कृती ही भाबडी पुराणावर, इतिहासावर आधारलेलीच नसते, तर संस्कृती बुद्धिवादावर, विज्ञानवादावर, संविधान मूल्यावर आधारलेली संस्कृती निर्माण होऊ शकते. आणि अशा प्रकारची संस्कृती निर्माण करण्याला भारतीय संविधानामध्ये प्रचंड वाव आहे. आणि ही भूमिका घेऊन संविधान गौरव महोत्सव सुरू केला.
भूमिका ही आहे की भारत या सेक्युलर सार्वभौम राष्ट्राचा, जे राष्ट्र संविधानाच्या पायावर उभा आहे, त्या राष्ट्राचा सर्वात मोठा महोत्सव हा संविधान गौरव महोत्सव व्हावा. नंतर आम्ही असा विचार केला की गौरव आपण करायला लागलो तर संविधानाचाही आंधळा गौरव लोक करायला लागतील, संविधानाची पूजा करायला लागतील. संविधान हा पूजेचा विषय अजिबात होता कामा नये, नुसत्याच आंधळ्या गौरवाचा विषय होता कामा नये. संविधान हा समजून घेण्याचा, आत्मसात करण्याचा, आचरणात आणण्याचा विषय झाला पाहिजे. म्हणून नंतरच्या काळामध्ये संविधान गौरव महोत्सवाला आम्ही संविधान जागृती महोत्सव अशा प्रकारचं नाव दिलं. आतापर्यंत आम्ही अशा प्रकारचे महोत्सव 13 प्रमुख मोठे महोत्सव घेतलेले आहेत. संविधान संस्कृती निर्माण करण्यासाठी एक ना एक दिवस असा यावा अशा प्रकारची स्वप्न मला पडतात. तीही की 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस ते 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस या कालखंडामध्ये गावागावातली, गल्ली गल्लीतली, खेड्यापाड्यातली सगळीकडची मुलं आणि मुली घराच्या बाहेर पडावीत आणि त्यांनी वर्गणी मागावे. काका आम्हाला वर्गणी द्या, आम्हाला आपल्या गल्लीत, आपल्या गावात संविधान जागृती महोत्सव घडवून आणायचा आहे. ज्या दिवशी या देशातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक शहरात देशातला प्रत्येक नागरिक संविधानाच्या पायावर आपलं राष्ट्र उभं आहे म्हणून संविधाननिष्ठ राष्ट्रवाद रुजवण्यासाठी, बुद्धिवादी, विज्ञानवादी संस्कृती निर्माण करण्यासाठी, देशाला सर्व अंगांनी प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी आम्हाला संविधान संस्कृतीशिवाय पर्याय नाही याची जाणीव ठेवून जर देशातली तरुणाई आणि देशातले सारेच लोक गावागावात, गल्ली गल्लीत सर्वत्र संविधान जागृती महोत्सव घडवून आणू लागले तर जात, धर्म, पंथ, भाषा अशा प्रकारचे हे जे भेदाभेद आहे, धर्मांधता आहे, आपापसातले झगडे आहेत, हे सगळे संपतील आणि आम्ही फक्त आणि फक्त भारतीय आहोत. आम्हाला सर्वांना एक जीव होऊन आम्हाला आमचं भारत हे राष्ट्र घडवायचं आहे. अशा प्रकारचा भाव रुजवणारा संविधान जागृती महोत्सव सर्वांनी केला पाहिजे. एक दिवस नक्कीच असा येईल की या देशातला प्रत्येक जण संविधान जागृती महोत्सव घडवून आणेल आणि तो भारताचा सुदिन असेल. काय आहे संविधान गौरव महोत्सवाच्या माध्यमातून? या निमित्तानं संविधान जागरण यात्रा आम्ही काढल्या. या देशाचा ग्रंथ महान संविधान, संविधान, स्वातंत्र्य, समता, बंधुता हीच खरी मानवता. घर तिथं संविधान, होईल आपला भारत महान. संविधानाचं प्रास्ताविक घराघरात लावा. समतावाद, विज्ञानवाद हाच आमचा ध्येयवाद. संविधानाने काय दिले? माणुसकीचे जिने दिले. संविधानाचे प्रास्ताविक घराघरात लावा. अशा प्रकारच्या अनेकविध घोषणा देत देत आम्ही संविधान जागरण यात्रा अनेक वेळा काढलेल्या आहेत. अशा प्रकारच्या ह्या घोषणा गावागावात दुमदुमल्या पाहिजेत, वारंवार दुमदुमल्या पाहिजेत, सतत दुमदुमल्या पाहिजेत. ज्या घोषणेचा अर्थही माहीत नाही अशा प्रकारच्या निर्बुद्ध कालबाह्य घोषणा देणारी तरुणाई देशाला कधीच पुढे नेत नसते. जाणीवपूर्वक कळून समजून उमजून द्यायच्या घोषणा, संविधान जागरणाच्या घोषणा जेव्हा या देशातला प्रत्येक नागरिक द्यायला लागेल तेव्हा हा देश सर्व अंगांनी प्रगती करायला लागेल. त्यासाठी संविधान संस्कृती आपणाला निर्माण करायची आहे.
गावागावामध्ये संविधान संस्कृती चित्रकला स्पर्धा, संविधान संस्कृती गीतलेखन स्पर्धा, संविधान संस्कृती गीत गायन स्पर्धा ह्या झाल्या पाहिजेत. आम्ही त्या घडवून आणल्या, सातत्यानं घडवून आणतो आहोत. संविधान प्रशिक्षण शिबिरं करतो आहोत. संविधान संस्कृती चित्र प्रदर्शन तयार करून तेही गावागावात भरवतो आहोत. या दिशेनं प्रत्येक भारतीय नागरिकानं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कामाला लागलं पाहिजे आणि दंतकथावर आधारलेली संस्कृती, तिचा द्वेष नव्हे, तिच्याबद्दलचा उगाच गैरसमज मनामध्ये ठेवून काहीतरी तिच्यावर फुली मारणं नव्हे. मला फुल्या मारण्यामध्ये वेळच घालवायचा नाही आहे, मला नवनिर्माणामध्ये वेळ घालवायचा आहे. हे वाईट आहे, ते वाईट आहे हे सांगण्यापेक्षा काय चांगलं आहे हे सांगायचं आहे. बांधवांनो, तुम्हाला सांगतो, या देशात उत्तमात उत्तम संविधान आहे. त्यात तुमचं समग्र कल्याण करण्याची, सर्व अंगानं कल्याण करण्याची प्रचंड मोठी तात्विक, मूल्यात्मक, कायदेशीर, वैचारिक ऊर्जा आहे. ती ऊर्जा आत्मसात करणारी आणि आपलं जीवन नैतिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या, संस्काराच्या दृष्टीनं खूप मोठ्या प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाणारी संविधान संस्कृती निर्माण करण्यासाठी मी आणि आमची युवा प्रबोधन मंचाची टीम सातत्यानं धडपडते आहे. आपणाला आवाहन आहे की आपण देखील संविधान संस्कृतीची ही संकल्पना, ती आहेच सुप्त अवस्थेमध्ये, ती नीट आत्मसात करा, समजून घ्या आणि संविधान संस्कृतीचा संपूर्ण राष्ट्रभर फैलावलेला एक फुलोरा फुलवण्यासाठी आपण सर्वजण काम करा, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.